हवाई सफर करून दिलं जात आहे सीमारेषेच्या बाहेर षटकार. निमिलम पायगाव संघाचे फाउंडर मेंबर हेमंत दादाही आमच्याशी जुडले गेले आहेत. तेही एन्जॉय करतायत सामन्यासाठी. आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. हेमंत देवलीकर म्हटलं तर एक मोठं नाव आहे आणि आता कोचच्या भूमिकेमध्ये आहेत आणि त्यांच्या कोचिंगमध्ये संघ कालीराम केनी सर भरपूर चांगलं काम करतोय. पाहूया या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती बिग हिट षटकार. आजच्या दिवसात या स्पर्धेमध्ये मी तर म्हणतोय ना की सर्वात चांगली फलंदाजी नितीन यांची पाहायला मिळते. गोलंदाजी असो फलंदाजी असो चारू बाजूने नितीन 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 पाहायला मिळते आणि रुपेश त्यांच्या मागोमाग ही चांगला सेम काम करताना पाहायला मिळते. कट टू कट दोघेही चाललेले आहेत. पाहूया या ठिकाणी अरुण गोलंदाज पहिल्या चेंडूवरती बिग हिट पाहायला मिळाला षटकार. नितीन यांचा बल्ला हल्ला बोल मचावतोय. अजून एक आता मात्र चांगला चेंडू आहे. क्या बात आहे. सन्मान देणं गरजेचं आहे. ही मोठ्या खेळाडूची एक वृत्ती मानली जाते कारण चांगल्या चेंडूचा तुम्हाला समाचार घेता आला पाहिजे किंवा सन्मान देता आला पाहिजे आणि खराब चेंडूवरती उत्तम प्रहार तुम्हाला खेचता आलं पाहिजे. ती रणनीती मैदानाच्या आतमध्ये नितीन गवळे यांची साजिशी पाहायला मिळते. पुढील चेंडू आता बरोबर बॅट खाली होता. कमजोर फटका आहे. क्षेत्ररक्षकाच्या अंदाज बांधता आला नाहीये. जाऊ पुढे मागे राहू जाऊ पुढे मागे राहू असं झालं आणि या ठिकाणी झेल धरतीला दान झालं. 2 धावा कंप्लीट होत आहेत. मुवमेंट खूप कुशल आहे. सेमीफायनलची मॅच जस जसं एक एक पाऊल तुम्ही यशस्वी होत जाताय तस तसं तुमचा संघर्ष वाढत जातोय. त्यावेळेस तुम्ही ताकद तुमची 100% वापरणं गरजेचं असतं. या ठिकाणी प्रयत्न खूप चांगला पाहायला मिळाला. झेल सुटल्या. 2 धावा या ठिकाणी जमा होत आहेत आणि झेल कुणाची नितीन गवळी यांची ज्याने प्रत्येक संघाला पलो की सलो करून ठेवलं गेलं आहे. अशा खेळाडूची या ठिकाणी झेल सुटली जाते. जीवनदान मिळलं जाते. सन्मान्य हनुमानजी माली साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम दादा. आपल्याही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुढील चेंडू पाहूया. अरुण टर्न होत आहे. या वेळेस मात्र पुन्हा एकदा फटका बसलाय परंतु इथंही आता बरोबर अंदाज बांधला आहे. चेंडू लागलाय मागे. किती वाचण्याचा प्रयत्न केला तरी चेंडू मात्र पाठलाग सोडणार नाही. या ठिकाणी पण पाहतोय पुन्हा एकदा 2 धावा 10 धावांवरती 10 फलक जाऊन पोहोचला आहे. मान सन्मानासाठी ही स्पर्धा मित्र आपण पाहतोय. सरपंच उपसरपंच चषकाचं हे द्वंद्व युद्ध. पुढे चेंडू पाहूया. या ठिकाणी पाहतोय आपण डीप मध्ये जातोय. चेंडू चेंडूला उचलला जातोय आणि एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. धावसंख्या आपण पाहिली धाव फलकावरती तर 11 आहे. अरुण गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी पाहतोय. 11 धावा धाव फलकावरती. या ठिकाणी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी उचलण्यासाठी प्रयत्न दोन्ही टीमचा या ठिकाणी पाहायला मिळते. फायनल मध्ये प्रवेश कोण मिळवेल याच्यासाठी द्वंद्व युद्ध साकारला जातोय. पुढील चेंडू यावेळेस समोरच्या दिशेने पाहतोय आपण. एकच्या कव्हरला चेंडू जातोय. क्या बात आहे. काय प्लेसमेंट काय टायमिंग पाहायला मिळाली आणि लेझी क्रिकेट क्षेत्ररक्षेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चेंडू सीमा पार होतोय. चौकार. तर या ठिकाणी पाहिलं तर उमेश येतोय गोलंदाजी मार्कवरती. एक स्टायलिश असा खेळाडू
बरोबर त्यांची जर पाहिली तर आपल्याला बॉलिंग ॲक्शन खूप चांगली आहे. खूप लांबचा रनअप आपल्याला पाहायला मिळते. पाहू शकता आपण कशा प्रकारे रनिंग केली जाते. यावेळेस लोंगाने लोंगापच्या मध्ये चेंडू येतोय. सिंगल कंप्लीट केलेली आहे. दुसरीसाठी प्रयत्न नितीन करतोय बट चांगली फेकी या ठिकाणी सिंगलच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्येमध्ये बदल 16 या अंकावरती जाऊन पोहोचते. यानंतर आपण पाहिले तर संस्थापक अध्यक्ष सन्मान्य कुंदनदादा पाटील यांची टीम इन ॲक्शनमध्ये फायनलमध्ये पाहायला मिळेल. ज्यांचा आपण पाहिले दुसऱ्या दिवसामध्ये काय खेळ अप्रतिम राहिला होता. कारण सर्वांचे मिळून जुळून सगळ्यांची कामगिरी चांगली. एक चांगली बाब ज्ञानदेव पाटील फॉर्ममध्ये पाहायला मिळतात. चिंतामण पाटील असतील सर्वांनीच मात्र चांगले योगदान दिले गेले. त्या ठिकाणी राजू पाटील असतील मनोज पाटील यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी पाहतोय की बरोबर कोणीवरती हा चेंडू कदाचित टच झाला होता. पंचही दर्शवतात आमच्याकडे लेग बाईज लेग साईडला आपण पंच पाहतोय. सुनील म्हात्रे सर यांच्या माध्यमातून दर्शवलं जाते चेंडू कुठं ब्रश झाला तो या ठिकाणी पाहतोय. डॉट चेंडू या ठिकाणी पाहतो उमेश पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस फुल टॉस लोअर होता आपण पाहतोय. स्क्वेअर अंपायरच्या रिझल्ट मध्ये डीप मध्ये येतो चेंडू एकच धाव घेतली जाते. आता मात्र कुठेतरी धावा थांबवल्या आहेत. अतिशय वेग भन्नाट वेग प्राप्त करून देतोय उमेश आणि त्या कारणास्तव पाहतोय धावा बनत नाहीये. धावसंख्या धावफलकावरती 17. आता या ओव्हरमध्ये फक्त 2च धावा आल्या 3 चेंडूंमध्ये. थांबवलं जरूर आहे. पाहूया 3 षटकांचा सामना आहे. पहिल्या ओव्हरमध्ये बरोबर धावा आल्या होत्या. या ओव्हरमध्ये कुठेतरी कंजूसी केली जाते. अतिशय वेगवान भन्नाट वेग गोलंदाजीचा पाहायला मिळतोय आणि भरपूर लांब रनअप आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे चेंडू या वेळेस मात्र फटका सजवला. लोंगांच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार आकाशाला गवस निघालणारा हा षटकार. या ठिकाणी पाहतोय आपण विकेटचं होतंय पतन. धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती 23. उमेश एक चांगला काम करतोय. षटकार लागला तदनंतर षटकाराचा उत्तर विकेटने दिला गेला आहे. पुढील चेंडू पाहूया या ठिकाणी या वेळेस उडवलाय वाड शॉट बट या ठिकाणी पाहतोय आपण यस या ठिकाणी पाहूया काय निर्णय येतोय.
हेमंत दादा बस तिकडे बस बस. तू लिहायला लागतात मग ते कोणते रन वेगळे होतील ना मग ते पोलारचे नाव जातील. तुम्ही बघा ना. तुम्ही काय नाव बोलले? एक मेहुल ते आता निवडत नगरसेवक ना तुम्ही आता पेन सगळं रोज मेहुल नगरसेवक आता त्याचं 11,000. विकास भोई हां सुरेश पाटील नगरसेवक अनंत भोई होईल ना माजी सभापती नगरसेवक त्यांचं 11,000. इथे 11 दिवा आणि इथे 10 दिवा अलाउन्स करा. मेहुल 11 हां मेहुल 11 नाही तर विकास 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 काय झालं भैया किती काय सांगितलं काम पहिले मध्ये काम त्यांनी किती पैसे द्यायचे दोघाही बघले आणि मेहुलचं 11,000 अलाउन्स करा लागेल. या ठिकाणी पाहतोय काय येतोय निर्णय. नसेल समजा तर 2 जण देऊन टाकायचे टेन्शन नको ठेवू जमत नसेल तर ठीक आहे. या ठिकाणी काय निर्णय तो पाहूया. या ठिकाणी सन्माननीय उपस्थित झालेले मान्यवर मान्य श्री मेहुल सुरेश पाटील यांच्या माध्यमातून 11,000 रुपये आम्हाला प्रदान झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर पंचायत समिती सदस्य माजी सन्मान्य विकास अनंत भुईर यांच्याकडून 10,000 रुपये. त्याचबरोबर आपण पाहिलं तर गोल्डमॅन सन्मान्य विठोबा नाईक साहेब यांच्याकडून 10,000 रुपये. धन्यवाद. खाली कॅश सुटले ना ती कॅश सुटले ते हो हो हा मग म्हणून त्याला सांगतोय. 2 रन आहेत या ठिकाणी. आपण पाहिलं तर भरपूर चांगला फटका सजवला होता या ठिकाणी. आपण पाहिलं तर 2 येत्या 2 धावाने धावसंख्या धापलकावरती लागली जाते ती म्हणजे 25. पुढील चेंडू या ठिकाणी गोलंदाज तयार होतोय सरसावतोय. आता मात्र या ठिकाणी पाहतोय समोर खेळला गेला एक्स्ट्रा कव्हरला चेंडू डीप मध्ये जातोय. एक धाव कंप्लीट केली. दुसरीची मागणी केली फेकी केली पण 2 धावा या ठिकाणी अचूक पूर्ण करतोय आणि 2 धाव्याने स्कोर कार्ड मध्ये बदल. 27 धावा. 3रं ओव्हर मैदानाच्या आतमध्ये अर्थात शेवटचा अंतिम ओव्हर पाहायला मिळते. धावा बरोबर झालेल्या आहेत 27 धावा. पहिल्यामध्ये आल्या 15 त्यात नंतर आल्या 10 नाही तर पहिल्या चेंडूवरती येतात 2. अजय एक चांगला गोलंदाज आहे. पाहूया त्याच्या अगेन्स्ट या ठिकाणी रुपेश स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय गणेश. बरोबर बॅट खाली चेंडू होता या ठिकाणी. आपण पाहिलं तर डबल माइंड मध्ये आले होते बॅटर मारू की सोडू असं हा गणित या ठिकाणी पाहायला मिळालं आपल्याला. या ठिकाणी पण पाहतोय पुढील चेंडू यावेळेसही बिगिट करण्याचा प्रयत्न होता पण सिंगलच धाव येते. आता मात्र कमबॅक केलं गेलं आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. धावा बनवू दिल्या नाही. 3 मध्ये 3 आतापर्यंत खर्च केलेत या ठिकाणावरून. धावसंख्या जर पाहिली तर 28 या अंकावरती लागली गेली आहे. 3 धावा फक्त या ठिकाणी खर्च करतोय 3 चेंडूंमध्ये. 3 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. पाहूया या ठिकाणी कशा प्रकारे खेळ केला जाईल. अजय टर्न होते गोलंदाजी मार्कवरती. या वेळेस क्या बात आहे. चांगला फटका खेचला परंतु इथं मात्र हवं तसं लागला नाही आहे. परंतु 2 धावा रोखल्या जाऊ नाही शकत. चला पटापट डिसिशन द्या या ठिकाणी. आपण पाहूया चेक करूया. सेफ आहे बॅटर पोहोचलाय बरोबर. या ठिकाणी उपस्थित होत आहे सन्माननीय दापोडे गावचे उद्योजक स्वप्नील तुलसीराम पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर या
अंतिम सोहळ्यासाठी अनेक मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहे. याची धी याची डोला अंतिम सोहळा पाहण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होत आहेत. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 40. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये या क्षेत्ररक्षण लावून घ्या. निमिलन पायगाव वेळ विलंब लावू नका. फक्त सर्कल नाही. या ठिकाणी आल्या 15, पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 15, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 10, 3 ओव्हरमध्ये झाले 40. 41चं लक्ष्य पाहूया या 41 धावा कशा प्रकारे पूर्ण होत आहेत. पाहूया आता. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. लगेच आपण पाहतोय एक चांगली टीम आहे. बरोबर टायमावर ते पोहोचते आणि बरोबर खेळ मैदानाच्या आतमध्ये केलं जाते. जास्त काही त्यांच्या मागे कटकट वटवट केली करायला लागत नाही. असे न्यू मिलन पायगाव टीम शिस्तबद्ध आहे आणि निश्चित जर स्पर्धेमधून शिस्तबद्ध जर संघ कुठला असता तर तो न्यू मिलन पायगाव ठरला असता. त्याबद्दल वाद नाही आहे. पाहूया या ठिकाणी. चला बॅट्समन या मैदानाच्या आतमध्ये. टेमघर थोडा स्लो चालताय. आपण प्लीज विनंती असेल सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. अजून फायनलचा सामना आपल्याला खेळवायचा आहे. टायमिंग आपल्याकडे कमी आहे. त्याचं थोडंसं भान ठेवून आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच या. सोनादेवी टेमघर निमिलन पायगाव सेमीफायनल पाहायला मिळते. काल आपण पाहिली तर काय चांगली मॅच रंगली गेली होती. वीर तानाजी दापोडे संघाने आपण पाहिलं तर परवा दिवशी ती विजय संपादन केले होतं. कालची मॅच आपण पाहिली तर सोनादेवी टेमघर संघाने रंगवली. 4 धावा वाचवल्या. आता या ठिकाणी पाहूया टार्गेट दिलं गेलं आहे 41 धावांचं. तर 41 धावा सोनादेवी टेमघर कशा प्रकारे पूर्ण करते पाहूया. सलामीची जोडी पाठवा प्लीज विनंती असेल. मध्ये या. फायनल अजून आपल्याला खेळवायचं आहे. या आणि पटापट मॅच संपवा. धावसंख्या 41 आहे करण्यासाठी. गोलंदाजी टान्स घेऊन तयार आहे. लाकडी कलर
हो मग देव ना आता ते राहतीलच नाही तर त्याला बघायला लागणार ना. हो मग ते नाही जे देव ना बघ किती होतं पैसे आमच्यावर नेत असेल तर हा नेत राहू दे घरी. या ठिकाणी अनिल गोलंदाज तयार होते. कालूराम आणि दीपक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तयार होते, सज्ज होते. पहिल्या चेंडूची फेकी केली जाते. पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र निघून जातोय. फाईन लेग रिझनला शत्रषक पोहोचला जाईल तोपर्यंत चेंडू मात्र पोहोचला जातोय सीमा पार, येतोय चौकार. पहिल्या चेंडूवरती दणदणीत सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. नितीन यांनी पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती षटकार मांडून डावाला सुरुवात केली होती. या ठिकाणी मात्र पाहतोय आपण दीपक मात्र ती कामगिरी करतोय, चौकार येतोय. जशाच तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये 4 धावाने स्वतःचा आणि संघाचं अकाउंट ओपन केलं जात आहे. पुढील चेंडू यावेळेस समोर खेळून काढलेला आहे. पाहूया लॉंगऑफच्या रिझन मध्ये डीप मध्ये आहे. त्या ठिकाणी स्वतः संघाने एक चेंडूला उचलला जातोय, फेकी केली जाते. सिंगल डबलने खेळ झाला तर तेवढासा आहे, फरक पडणार नाही निमिलम पायगाव टीमला. परंतु मोठी बाउंड्री जर आली तर कुठेतरी चिंतेचं वातावरण निर्माण होईल आणि सोनादेवी टेमघरला प्रत्येक ओव्हरमध्ये मोठी बाउंड्री येणं आवश्यक आहे. कारण जवळ 14च्या सरासरीने धावा फलकावरती बनवायच्या आहेत सोनादेवी टेमघर टीमला. त्याच्यासाठी 2 मोठे फटके अनिवार्य आहे, येण्याची गरज. यावेळेस आला की काय तो मोठा फटका हवेमध्ये आहे, परंतु या ठिकाणी पाहतोय स्वतः संघ नायक आहे त्या ठिकाणी आणि वेल एज कॅच आपण पाहतोय. फलंदाज होतोय फेल. सन्मान्य मैदानाच्या आतमध्ये दिनेश सिनियर येतोय डावाला आवरण्यासाठी. या ठिकाणी पाहिलं तर फलंदाज झाले बाद कालूराम भोईर. एक मोठा गडी बाद होतोय. पाहूया आता दिनेश येतोय. दिनेशकडे ही चांगली क्षमता कला आहे. काल आपण बघितलं त्यांचं खेळ. या ठिकाणी पाहूया आता सेमीफायनल मॅच खेळतायत. फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी यावेळेस उडवला जरूर आहे ऑन साईडला. आता मात्र गॅप आहे, परंतु पूर्णपणे रवींद्र आपली ताकद झोकून देतोय आणि बरोबर चेंडूला अडवला जातोय. 2 धावा निश्चित मी तर म्हणेन वाचवले. ही परिश्रम आहे, ही मेहनत आहे आणि तुमच्याकडे ज्यावेळेस संघर्ष, मेहनत, परिश्रम करण्याची जिद्द असेल तर विजयाचे दरवाजे आपोआप खुलले जात आहेत. त्याच्यासाठी हा खेळ खूप महत्त्वपूर्ण ठरला जातोय आणि तसा खेळ करणं गरजेचं ठरतोय. पाहूया पुढील चेंडू. या ठिकाणी स्लोचा मारा केला, पुन्हा एकदा टर्न केला. पोलार्ड आहे त्या ठिकाणी. पाहूया चेंडूला उचलला गेला आहे. सिंगलच धाव या ठिकाणी घेतली जाते. सिंगलपेक्षा अधिक काय नाही आहे. धावसंख्या 8 या अंकावरती. 41 धावांचं लक्ष्य. पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू फेकणं. पहिल्या ओव्हरमधील 8 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा सामना आहे, म्हणजे अजून 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 33 धावेची आवश्यकता. 13 मध्ये 33. सामना अजूनही संपला नाही आहे. दोघांकडे ती क्षमता आहे, कला आहे सामना वाचवण्यासाठी. पाहूया अनिल पुन्हा एकदा या ठिकाणी तयार होईल. शेवटचा आपल्या ओव्हरमधील चेंडू फेकण्यासाठी 8 धावा खर्च केल्यात. 14च्या सरासरीने धावा या ठिकाणी जमा करायच्या आहेत. पुढील चेंडू पाहूया. या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाज होतोय टर्न. या ठिकाणी छत्रशक आहे त्या ठिकाणी झेलच्या स्वरूपात होते बाद.
पुन्हा एकदा या ठिकाणी खेळायला होते सुरुवात. पुढे चेंडू या ठिकाणी मात्र उडवला गेला आहे, परंतु हवं तसं खेळता आलं नाही आहे. आणि इथं मात्र आपण पाहतोय सिंगलने खास फरक पडणार नाही आहे. या ठिकाणी टीम पायगावला 11 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता. पुढे चेंडू पाहूया. पुढे चेंडू पाहूया. या ठिकाणी समोर खेळला गेला आहे, कव्हरला चेंडू निघून जातोय. सिंगल धाव कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न झाला आणि या ठिकाणी पाहता ही दुसरी धाव पूर्ण होते. आता मात्र धावा हव्या आहेत त्या म्हणजे 10 चेंडूंमध्ये 30 धावांची आवश्यकता. सामना अजून संपलेला नाही आहे. देखा 2 मोठे फटके आले तर निश्चितच मॅच येईल, वापस मध्ये बनू शकता सोनाली टीमगर. त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत आणि उडवला आहे, परंतु इथं मात्र सेफ लँडिंग होईल. धावा किती होत्यात पाहूया. या चेंडूवरती 2 तर झालेल्या आहेत. या ठिकाणी पाहतोय आपण नितीन एक महत्वपूर्वक ओव्हर हाताळतोय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र उडवलाय. यावेळेस पाहूया किरण आहे त्याच्या खाली, अंदाज बांधला जातोय परफेक्ट आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय जेलच्या स्वरूपात. मोमेंट मध्ये येतोय विकेट. आता मात्र 8-28 धावफलकावरती गरज आहे विजयासाठी. नितीन गवली यांनी मॅच मात्र बनवली आहे. या ठिकाणी पाहतोय पुढील चेंडू आताही उडवला आहे, फटका फसलाय, परंतु या ठिकाणी गॅप मध्ये जातोय, सीमा पार, 1 बॉन्स, चौकार. पुढे चेंडू पाहूया, चौकार येतोय. आता मात्र 7-24 इक्वेशन पाहायला मिळतोय. स्क्वेअर मारा, व्हाईट बॉल, शेवटचा चेंडू या ठिकाणी हाताला जात होता आणि व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. आता मात्र येणारे चेंडू 7, विजयाचं समीकरण 23. हा चेंडू महत्वपूर्वक एक मोठा फटका सोनादेवी टेमगर संघाला आनंदाचं वातावरण निर्माण करून देईल आणि सिंगल डबलने मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळेल. निमिलन पायगाव. पाहूया काय घडतंय. गोलंदाज एक दमदार कामगिरी ज्याची राहिली. नितीन टानोतय गोलंदाजी मार्ग वरती. यावेळेस मात्र मोठा फटका, चेंडू मात्र अधिक उंच, लांबी कमी आणि पोलार्ड मात्र झेल घेतोय. फलंदाज होतोय बाद झेलच्या स्वरूपात. चला बॅट्समन, चला लगेच मैदानाच्या आतमध्ये या. आता मजबूत स्थितीमध्ये ज्याचा आपण विचार करत होतो की मोठा फटका आला तर मजबूत स्थितीमध्ये सोनाली टेमगर पाहायला मिळेल, परंतु या ठिकाणी विकेट आला आणि आता येणारे चेंडू 6, 23 धावाची आवश्यकता आहे. षटकार झाला असता तर कुठेतरी मॅच मध्ये मजा आली असती, परंतु अजून सामना संपलेला नाही आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत जिद्द सोडायची नाही, चिकाटी सोडायची नाही, सामन्याला सोडायचं नाही आहे. फक्त लढायचं असतं आणि लढायचंच असतं. तर पाहूया या संघर्षाच्या वातावरणामध्ये आता गोलंदाज सरस ठरतोय की एखादा बॅटर येऊन मॅजिकल फटकेबाजी खेळत डावाला मात्र बनवेल. दोघे बंधू विचार करतायत. आता या ठिकाणी पाहूया कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल चेंडू. सिनियर प्लेयर्स जगदीश मुकादम यांच्या हातावरती दिले जाते. या ठिकाणी चेंडू
मागील मॅच वाचवली होती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही ठरला होता. आता बघूया 23 धावा वाचवायच्या आहेत. पहिल्या दुसऱ्या चेंडूवरती भरपूर काय भवितव्य असेल. चला स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल. गेम ऑन. खेळाला सुरुवात होते. गोलंदाज टर्न होत आहे. यावेळेस पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसला होता. सिंगल कंप्लीट केली जाते आणि या ठिकाणी पाहतोय आपण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅकअप आहे. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 येत आहेत. आता 5 मध्ये हव्या आहेत 21. 5 चेंडूंमध्ये 21 धावांची आवश्यकता. फटकेबाजी पाहायला मिळते बट तो फटका येत नाही जी गरज आहे. 2 येतात या चेंडूवरती. 5 मध्ये आता 21. अतिशय सिनियर आणि ओल्ड इज गोल्ड म्हटलं जातं असा खेळाडू आपण जर पाहिला तर गोलंदाजी मार्कवरती जगदीश मुकादम, शांत संयमी. आणि आता मात्र लाईन लेंथ बिघडली गेली. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. अवंतर धावेने एक धाव फलकावरती पुढे सरकली जाते धावसंख्या. आता धावा किती झाली याला महत्त्व तेवढं नाही आहे. आणि 5 चेंडूंमध्ये आता 20 धावांची आवश्यकता आहे. ती ताकद आहे मोठे फटके खेळण्याची, परंतु जे गोलंदाज आहे ना ते बरोबरी होते. यावेळेस फुल टॉस होता, फटका फसला. पोलार्ड त्या ठिकाणी चुकी नाहीये आणि हा झेलने तर मॅच पकडला गेला आहे. क्या बात आहे. रामदास इकडे ये. रामदास शेठ खिलाडू वाटते लगे उभा राहिले होते. वेलकम सन्मान्य निलेशजी चांगू साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. तर आपले हे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हेमंत दादा बसा इथे, आपण एन्जॉय करा, मध्ये येऊ नका. आता मात्र येणारे चेंडू आपण पाहतोय 4. 20 धावांची आवश्यकता. आता मात्र 4ही चेंडू तुम्हाला सीमा पार फेकावे लागतील. उमेश येतोय, पाहूया दारोमदार उमेशकडे आहे. सेमीफायनलची मॅच मित्र आपण पाहतात. सरपंच उपसरपंच चषकाचा थर्रार उडवला जातो चेंडूला आकाशामध्ये, सीमा पार षटकार. या ठिकाणी आपण पाहतोय आता 3 मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. षटकाराने मॅच पुन्हा एकदा गरम केली गेली आहे. प्रेशर मध्ये टाकलं गेलं आहे गोलंदाजाला. उमेश मात्र आल्या आल्या दाखवून देतोय हम किसी से कम नाही. पहिल्या चेंडूवरती षटकाराने खाता ओपन करतोय. येणारे चेंडू 3-14 ची आवश्यकता. 14 धावा धावफलकावरती तुम्हाला विजयासाठी जमा कराव्या लागतील. त्याच्यासाठी द्वंद्व युद्ध. षटकार आला पुन्हा एकदा मॅच मध्ये वापस. सोनाद्वे टेमघर प्रेम मध्ये दिसते. पाहूया जगदीश मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मध्ये तयार होईल. झालं गेले ते विसरून नव्याने सुरुवात करायची असते आणि पाहूया ती सुरुवात पाहायला मिळेल का. पुन्हा एकदा गोलंदाज होतोय टर्न. यावेळेस शॉट ठेवला होता चेंडूला. एक धाव कंप्लीट केली जाते. पाहूया दुसरी धाव घेतली जाईल का. दुसऱ्या धावीचा मानस ठेवला नाही आहे. आणि या ठिकाणी मात्र रणनीती आपण जर पाहिली तर समजू आली नाही आहे. कारण येणारे चेंडू जर पाहतोय आपण 2 आणि धावसंख्या हवी आहे ती 13. म्हणजे 2 मध्ये 2 लागले तरी विजय संपादन होऊ शकत नाही. जर 2 धावा घेतल्या असत्या तर उमेश यांच्या बॅटमधून एक षटकार आला होता. एक लगी सगीमध्ये आले असते 2 तर विजय संपादन होऊ शकला असता. परंतु आता इथं 2 मध्ये 2 आले तरी विजय संपादन होऊ शकत नाही, कारण चेसिंग कंपल्सरी आहे. लिगली गोलंदाजी होते की. पाहूया स्पेअर वारा. पुढील चेंडू यावेळेस मात्र उडवला जरूर आहे. फटका फसला छत्रक्षेत्राच्या खाली आणि विजयाचं सुरुंग लागले गेलं. झेलच्या स्वरूपात फलंदाज झाले बाद. रणनीती कुठेतरी टेमघर संघाची चुकीची पाहायला मिळाली. कारण काल संजय याने सामना वाचला होता आणि त्यांना या मॅच मध्ये मात्र आपण पाहिलं तर गोलंदाजी दिली नाहीये. काय स्ट्रॅटेजी यूज केली असेल आणि तो फटका मात्र गोलंदाजांना पडला गेला. खास करून सोनाद्वे टेमघर टीमला सुद्धा भरपूर धावा बनल्या गेल्या. पुढे चेंडू यावेळेस पुन्हा एकदा उडवला आहे. अजून एक फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात. क्या बात आहे. जगदीश ऑन फायर. चांगली गोलंदाजी.
तर फायनल मध्ये दुसरी टीम सुद्धा आपल्याला सापडलेली आहे न्यू मिलन पायगाव. कलाराम किनी सर या. आता मात्र या ठिकाणी आपण फायनलचा सामना खेळणार आहोत. सरपंच उपसरपंच चषक 2026 हा चित्त थर्रार आपल्याला पाहायला मिळतोय. चला दोन्ही टीम चे कॅप्टन आपण घ्यायचं आहे. या स्पर्धेचा अंतिम मेगा फायनल सामन्याची आपण नाणेफेकी घेणार आहोत. अरविंदजी भोईर साहेब किती ओव्हरचा सामना घ्यायचा आहे या आपण मान्यवर ह्या फायनल सामन्याची नाणेफेकी करूया आपण. चला सरपंच उपसरपंच चषक 2026 हर्षदजी मात्रे भाऊ आपण घ्यायचं आहे. नंदलालजी जोशी आहेत, मनोहरजी पाटील, रवींद्रजी